अनिल आत्माराम श्रीराम जय राम जय जय राम 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 भारत माता की जय. अरे भाई ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा गोळा पीठा तू अंधे गोळा पीठा तू अंधे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. हर तुम्हें पापम दीप ज्योती. 100वें वर्ष हे 1925 सालान या संघाची स्थापना झाली आणि ताका 100 वर्सां पूर्ण जाले. त्याबद्दल म्हणजे वेगवेगळ्या वाठारांत वेगवेगळ्या कडेन वचून हिंदूंचे एकत्रीकरण करप, हिंदू भावना परत एकदा म्हणजे जागृत आसात पूण ताका एकदा परत एकदा फूक घालून तो निखारो परत पेटोवचो, अशा प्रकारचे हे काम गेल्या वर्षभरात आणि येत्या विजयादशमी पर्यंत हे चालू उरतलें. तशें ह्या सावर्डे कुडचडे मंडळाचे हे हिंदू संमेलन माय हांगसरली सातेरी हिका वंदन करून हांव सुरू करता. ही जी स्थापना जाली ही कित्याक जाली, 1925 सालान कशी जाली, तर ताका आमी पळयता की पयलीं कितें तरी एक नांव दिता आनी मागीर काम सुरू जाता. ही अशी एक संघटना आसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिचे पयलीं काम सुरू जालें आणि मागीर तिका जवळ जवळ 7-8 म्हयन्यांनी तिका नांव दिलें राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. काम कितें सुरू जालें तर एक 35 वर्सांचो दोतोर नागपुरांतल्या एका पडक्या वाड्यात मोहिते म्हणून त्यांचो पडको वाडो आशिल्लो, तो वाडो साफ सफाई केलो. पयले दिसा तो पयले 2-4 दीस साफ सफाई केलो आणि थंय खेळ खेळप, कबड्डी आसत, हुतुतू तेन्ना आशिल्लो, कबड्डी सारकोच खेळ, अशा प्रकारचे खेळ खेळप आणि मागीर देशभक्तीच्यो राष्ट्रभक्तीच्यो इतिहासांतल्यो गजाली गोष्टी तांकां भुरग्यांक सांगप, तरुण आणि बाल अशे त्या वेळार आशिल्ले अशें तांकां सगळ्यांक सांगप, अशा प्रकारचे काम हे सुरू जालें. आणि ताचे आमी जे आता जे स्वरूप पळयता ते आमकां सगळ्यांक खबर आसतलें, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हो देशाच्या काना कोपऱ्यांत पावला. पूण हे काम ज्यांनी सुरू केलें ते आशिल्ले डॉक्टर म्हटल्यार हांवें 35 वर्सांचो दोतोर, तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हांणी हें काम सुरू केलें. ते सुरू करच्या पयलीं तांणी खूब कडेन पळयलें कितें बाबा देशाची स्थिती आसा, कितें जालां. तर एकदां ते अशें पयसल्या गांवांत आशिल्ले, नागपुरांत नाशिल्ले, नागपुरांत एक सभा आशिल्ली आणि सभेन भितर अशें जालें की कोणी तरी एक फक्त म्हटलें की साप 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 आणि ती सभा जी आशिल्ली ती उधळी गेली, सभा जावच ना ती. तर तांकां कळ्ळें की अरे ते आयले जेन्ना नागपुरांत तेन्ना विचारलें तांणी, अरे हें कितें जालें, सभेन भितर अशी सभा ही सामकी मोडकळ म्हणजे जावच ना ती सभा, अशी कित्याक जालें. तर एकट्यान फक्त सांगलें साप खरो येवच ना, फक्त कोण तरी म्हटलें की साप साप साप, फक्त म्हटल्याचेर
एक फक्त जी अफवा आशिल्ली तिचेर विश्वास धरून सगळे उठून भायर गेले आणि सभा ही सामकी ती सभा जालीच ना मागीर। अशा प्रकारची जी मानसिकता आशिल्ली ती मानसिकता खंय तरी बदलपाक जाय, तर त्याच्या खातीर त्यांनी या संघाची स्थापना केली। मुळातूच देशभक्त, लहानपणापासून देशभक्त आशिल्ले, म्हणजे शाळेन भितर तांकां ते आशिल्ले तेन्ना सीताबर्डी म्हणून किल्लो आसा, त्या किल्ल्याचेर तेन्ना इंग्रजांचें राज्य, हे स्वातंत्र्य पयलींची गजाल। आयोजन केल्लें आसा। हिंदू एकवट कार्यक्रम हो कार्यक्रम नसून उत्सवाचे एक रूप घेतिल्लें आसा। म्हाका दिसता संस्कृतीचो एक उत्सव आसा आणि आमकां आमच्या कर्तव्याची याद करून दिवपाचो हो एक उत्सव आसा। आय भगवान श्री कृष्णान आपल्या भगवद्गीतान म्हणिल्लें आसा, यदा यदा हि धर्मस्य ग्लामीर्ण भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य ग्लानीर् भवति भारत। श्रीकृष्ण म्हणतात की जेन्ना जेन्ना आमचो धर्माचो रास जातलो, धर्माचेर वायट संकट येतलें, तेन्ना तेन्ना हांव श्रीकृष्ण जन्म घेतलो। तशेंच म्हाका दिसता प्रत्येक जे हिंदू भाव आसा तांणी आपलो श्रीकृष्णाचो रोल हांगा करचो, कारण आयज अधर्म वाडला, हिंदूचेर खुबशे अत्याचार जातात, प्रत्येक कळत नकळत हिंदूचेर अत्याचार जातात। तुम्ही आज खूपशे वाचला आसतले, ताका लागून प्रत्येक हिंदून जे आसा ते श्रीकृष्णाची भूमिका जी आसा ती निभोवची पडटली।